तुळशीचे पान विठुरायाचा मान, तुळशी वृंदावन म्हणजे विठूचे अंगण. हसत खेळत सजवले दारी तुळशी वृंदावन. तुळशी विवाहाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. हिंदू धर्मात तुळस ही अत्यंत पवित्र मानली जाते. आपल्या प्रत्येकाच्या घरात तुळशी वृंदावन हे असतं. तुळशी विवाह म्हणजे काय, तर तुळशीची जे आपण रोप लावलेलं असतं, तुळशीची जी वनस्पती असते, तर त्या रोपाचं शालिग्राम किंवा विष्णू अवतार श्रीकृष्ण यांच्याशी आपण विवाह करतो. तो विवाह केव्हा करतात, तर कार्तिकी एकादशी म्हणजे जी प्रबोधनी एकादशी अर्थात जी देवउठणी एकादशी असते, तर त्या एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठणी एकादशीला संपूर्ण 4 महिने निद्रेतून जागे होत असतात. चातुर्मास देवउठणी एकादशीच्या दिवशी समाप्त होत असतो, तेव्हाच तुळशी विवाह केला जातो. भगवान विष्णूला तुळस ही अत्यंत प्रिय आहे. तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप देखील मानले जाते. आपल्या हिंदू धर्मात तर तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळस ही भारताच्या सर्व प्रांतात सर्व भागात उगवणारी वनस्पती आहे. हिंदू कुटुंबांमध्ये तर प्रत्येकाच्या घरामध्ये मागच्या आवारात गॅलरीत तुळशी वृंदावन हे असतं. भगवान विष्णूचा तुळशीसोबत विवाह लावला जातो. तर हा विवाह कार्तिक द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस केला जातो, पण मुख्यतः द्वादशीलाच हा विवाह केला जातो. तुळशी विवाह हे व्रत मानलं गेलेलं आहे. हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फळ मिळतं असं देखील सांगितलं जातं किंवा मानलं जातं. तर तुळशी विवाह नक्की का केला जातो, तुळशीचं शालिग्राम सोबत लग्न का लावलं जातं, यामागची कथा तुम्हाला माहिती आहे का? ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठीचा हा आजचा व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुळशी विवाह नक्की का केला जातो याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुळशी विवाहाची कहाणी काय आहे, तुळशी विवाह नक्की का केला जातो याबद्दलची सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय हरी असं जरूर लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तुळशी विवाहामागे अनेक कथा आख्यायिका दडलेल्या आहेत. त्यापैकीच एक आख्यायिका, एक कथा म्हणजे कांची नगरीत कनक नावाचा एक राजा राहत होता. त्या राजाला खूप दिवसाने नवस करून नवसाने एक मुलगी झाली. त्या मुलीचं नाव किशोरी ठेवलं. त्या किशोरीची म्हणजे त्या राजाची मुलगी त्या राजकन्येची पत्रिका पाहून ज्योतिषाने असं सांगितलं की जो त्या कन्येशी म्हणजे किशोरीसोबत विवाह करील, राजकन्येशी विवाह करील, त्याच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू होईल. हे ऐकून राजा चिंताग्रस्त झाला. त्याचा कन्येचा विवाह होणार नाही अशी चिंता तो करू लागला. कन्येचं पुढे जाऊन काय होईल, तिच्याशी कोणी विवाह करेल का, अशी चिंता सतत त्याला भासू लागली. मग एक दिवस तो एका ब्राह्मणाकडे गेला. ब्राह्मणाने त्या राजकन्येला एक 12 विष्णू मंत्र सांगितला. त्या मंत्राचा जप त्या कन्येला करायला सांगितला. तुळशीची पूजा व कार्तिक शुद्ध नवमीला तिचा विष्णूशी विवाह लावावा असं व्रत देखील त्या ब्राह्मणाने राजकन्येला सांगितला. त्याप्रमाणे ती मंत्रजप देखील करू लागली आणि ते व्रत देखील करू लागली. ब्राह्मणाचं हे व्रत ऐकून राजाची चिंता देखील थोडी कमी झाली. किशोरी देखील ब्राह्मणाने सांगितलेलं व्रत मनोभावी करू लागली. एकदा काय झालं, एका गंध्याने त्या किशोरीला, त्या राजकन्येला बघितलं. तिला बघून तो तिच्यावर मोहित झाला. माळिनीच्या मदतीने स्त्रीवेश घेऊन त्या माळिनीबरोबर तो किशोरीकडे आला. ती माळीन म्हणाली, ही माझी मुलगी आहे, फुलांची रचना करण्यात खूप पटाईत आहे, तरबेज आहे. तुला देवासाठी फुलांच्या नाना प्रकारच्या रचना करून ही मुलगी करून देत जाईल. गंधी किशोरीकडे दासी म्हणून राहू लागला. कांची राजाचा पुत्र मुकुंद हाही किशोरीवर मोहित झाला होता. तो सूर्याची खूप उपासना करायचा. सूर्याने स्वप्नात दृष्टांत देऊन त्याला सांगितले की तू किशोरीचा नाद सोडून दे, तिच्याशी विवाह करणारा वीज पडून मरेल. मुकुंद सूर्याला म्हणाला, तुझ्यासारख्या देवाला तिचे वैधव्य टाळता येईल. किशोरी मला लाभली नाही तर मी अन्न पाणी वर्ज्य करून मरून जाईन. सूर्याने किशोरीच्या वडिलांना दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र मुकुंदाला तू आपली मुलगी दे. कनक राजाला हा विवाह मान्य करणे भाग पडले.
कार्तिकी द्वादशी ही लग्नाची तिथी ठरली. गंध्याला हे सर्व कळले. तो खूप दुःखी झाला व त्याने ठरवले की लग्न मंडपात जाण्याआधीच तिचा हात आपण धरायचा. त्याच वेळी मेघगर्जनांसह विजा कडकडल्या. किशोरी देखील भांबावून गेली. ती बाहेर आली. गंध्याने तिचा हात धरला व त्या क्षणी गंध्याच्या डोक्यावर वीज कोसळली आणि तो मरण पावला. त्यानंतर काही दिवसांनी राजपुत्र मुकुंद याच्याशी तुळशीचा विवाह झाला. तुळशीच्या व्रताच्या प्रभावाने किशोरीचे वैधव्य देखील टळले. तुळशी विवाहाचं हे एक व्रत आहे. हे खूप काम्य व्रत आहे. तुळशी विवाह करणे हा या व्रताचाच एक भाग मानला जातो. या निमित्ताने जो कोणी तुळशी विवाह करतो त्याला कन्यादानाचं पुण्य लाभतं असं मानलं जातं. ज्यांच्या पदरी मुलगी नसेल, ज्यांना कन्यादानाचं सुख मिळणार नसेल, तर त्यांनी तुळशी विवाह आवर्जून दरवर्षी करावा. तुळशी विवाह केव्हा करतात हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे. तर या तुळशी विवाहाच्या व्रतामुळे राजकन्या किशोरी हिचं देखील वैधव्य टळलं. तर तुमच्या घरात एखाद्या मुलीचं लग्न जमत नसेल तर तिने देखील तुळशी विवाहाचं व्रत केलं पाहिजे. त्यामुळे नक्कीच मनासारखा जोडीदार, इच्छित जोडीदार त्या कन्येला प्राप्त होऊ शकतो. बऱ्याच घरांमध्ये मुलगी नसते तर त्या आईवडिलांनी तुळशी विवाह व्रत केलं, तुळशी विवाह केला कार्तिकी एकादशीनंतर म्हणजे द्वादशीपासून, तर त्यांना देखील कन्यादानाचं फळ मिळत असतं. तर अशी होती तुळशी विवाहाची आख्यायिका. यामागे अनेक कथा दडलेल्या असतील, पण त्या अनेक कथांपैकी ही एक आख्यायिका आहे. यामुळेच तुळशी विवाह केला जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशी विवाह का केला जातो, तुळशी विवाह मागची काय कहाणी आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, सोशल मीडियावरती ग्रुपमध्ये शेअर करा. म्हणजे सर्वांनाच तुळशी विवाह का केला जातो याबद्दलची माहिती नक्कीच मिळेल. तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल, अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि त्या शेजारी जे बेल आयकॉन दिलेला आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा. बेल आयकॉनवरती क्लिक केल्याने काय होईल, जे आपले नवनवीन व्हिडिओ येत राहतात त्यांचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील. म्हणजे आपल्या चॅनलवरचा एकही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. तुळशी विवाहाच्या वेळेस आपण जे मंगलाष्टक म्हणायचे असतात तर आपले सर्वांचेच ते पाठ नसतात. तर तुळशी विवाहासाठी आपण जे मंगलाष्टक लावणार आहात त्याचा देखील मंगलाष्टकांचा सेपरेट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे. तुळशी विवाहाच्या वेळी नक्कीच ते मंगलाष्टक लावून तुम्ही तुळशी विवाह थाटामाटात संपन्न करू शकता. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.